रामकृष्ण हरी. कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा. आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प, ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ. इथे पाठीमागे आहे दर्शन बारी. नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील 50 फूट डीपी रोड. संपूर्ण प्रोजेक्टमध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स, प्लॉट डिमार्केशन, प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन. संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड. ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस. चला तर मग आत्ताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट, तेही अगदी माफक दरात. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा. माढा विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अधिकृत उमेदवार अभिजित पाटील यांची रविवारी मतदारसंघातील पिराची कुरोली, देवडे, खेडभोसे, शेवते, तरटगाव आणि पटवर्धन कुरोली येथे सभा पार पडली. पंढरपूर तालुक्यातील पटवर्धन कुरोली येथील सभेत अभिजित पाटील यांनी नागरिकांशी संवाद साधताना म्हणाले की विद्यमान आमदारांनी माढ्यात कोणताही विकास केला नाही. महापुरुषांचे पुतळेही उभे करू शकले नाहीत. शेतकऱ्यांच्या ऊसाला दर दिला नाही. करकंब येथे नगर परिषद होऊ दिली नाही. माढ्याला पिण्याचं पाणीसुद्धा ते देऊ शकले नाहीत. त्यामुळे तेथील जनता त्रस्त झाली आहे. ते पुढे बोलताना म्हणाले की सत्ताधारी म्हणतात की आम्ही विकास केला, मात्र इथले हजारो तरुण बेरोजगार कसे, असा प्रश्न उपस्थित करत या सर्व समस्या सोडवायच्या असतील तर मला संधी द्या. MIDCचा प्रश्न 1 वर्षात पूर्ण करून दाखवतो. या माध्यमातून या भागातील 20,000 तरुणांच्या हाताला काम देण्याची भूमिका पार पाडेन. यावेळी अभिजित पाटील यांनी देवडे येथील मराठा उपोषणकर्ते संतोष झांबरे, जिजाबा तुकाराम पाटील, कल्याण काळे गटाचे शरद शिंदे, परिचारक गटाचे ज्ञानेश्वर गंगाधर बनसोडे, नांदोरे येथील मोतीलाल आप्पा भिंगारे, तरटगावचे परिचारक गटाचे भारत कांबळे, नांदोरे येथील परिचारक गटाचे रविकांत माने यांनी सर्वांनी अभिजित पाटील यांना आमदार करण्यासाठी आपल्या सहकार्यानं सोबत त्यांच्या गटात प्रवेश करून पाठिंबा दिला. बोलतो ग्रामदैवत आई अल्लामा देवीस नतमस्तक होतो आणि दिवाळीच्या आपल्या सर्वांना लक्ष शुभेच्छा देतो. या 245 माढा विधानसभा मतदारसंघाच्या हो ऐका मी होय आपण मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आपल्या भेटीसाठी आल्यानंतर विचार मंचावरती उपस्थित असलेले आपल्या गावचे ज्येष्ठ मधुकराबा नाईकनवरे, शिवाजी भाऊ साळुंके, विष्णुभाऊ बागल, दिनकरदाजी चव्हाण, बिभीषणदाजी पवार, नवनाथजी नाईकनवरे, सिद्धेश्वरजी नाईकनवरे, ज्ञानेश्वरजी उपासे, अनिलजी सावंत, नौशादभाई शिकलकर, उमेशजी उपासे, लहूजी उपासे, जावेदजी शिकलकर, सागर नाईकनवरे, गोपाळ पाटील सर, जीवराजजी चव्हाण, भिकूजी ननवरे, रघुनाथजी अण्णा जगताप, अशोक नाना तोंडले, रावसाहेबजी पवार, शरद काका भिंगारे, विजयदादा भिंगारे, रामनाना वाघ, अण्णा महाराज भुसनर, ज्योतिरामजी जांभरे चेअरमन, आप्पासाहेब चव्हाण, प्रवीण बाबा भोसले, गणेशजी जाधव आणि आज ज्यांनी आपल्या सोबत काम करायचं ठरवलं ते गंगारामजी बनसोडे, ज्येष्ठ नेते, नांदुऱ्यावरून भिंगारे कंपनी व
उपस्थित सर्व विचारपीठावरील वडीलधारी ज्येष्ठ, समोर बसलेले सर्व मतदार राजा, ग्रामस्थ, पत्रकार बंधू, याच ठिकाणी 2 वर्षापूर्वी असं स्टेज ठेवलेलं होतं आणि त्या ठिकाणी सभा झाली विठ्ठल कारखान्याच्या निवडणुकीच्या वेळी. आणि त्या विठ्ठल कारखान्याच्या निवडणुकीच्या वेळी झालेल्या सभेमध्ये त्या ठिकाणी आपल्या सर्वांना साक्षी ठेवून बंद पडलेला विठ्ठल कारखाना सुरू करू आणि विठ्ठल कारखाना सुरू करून त्या ठिकाणी मागची थकीत बिलं देऊ. थकीत बिलं देऊन ज्यावेळेस 2100-2200 रुपये भाव चालू होता त्यावेळेस आपण 2500 रुपये भाव देण्याची भूमिका आपण त्या ठिकाणी घेतली. त्यावेळी मधुकर आबा असतील, या वारकरी संप्रदायाची परंपरा असणाऱ्या ज्येष्ठ लोकांनी पाठीवरती हात टाकला. आपण समस्त ग्रामस्थांनी, सभासद बंधूंनी निवडून दिलं. निवडून दिल्यानंतर या निवडणुकीमध्ये विजयी झाल्यावर कारखाना सुरू करून आपल्या सगळ्याला दिलेला शब्द 7,26,000 गाळप केलं. 40 कोटीची मागची थकीत बिलं दिली, 2500 रुपये भाव देखील दिला. या हंगामामध्ये सुरू होत असताना त्या ठिकाणी शेजारच्या मोठ्या कारखान्यानं 2500 रुपये भाव जाहीर केला. 2500 रुपये भाव जाहीर झाल्यानंतर त्या ठिकाणी आपण भूमिका घेतली की आपला कारखाना अडचणीत आहे, आपल्या कारखान्यावर कर्ज आहे, आपला कारखाना बंद पडला होता, त्यांनी 2500 रुपये भाव दिलाय, आपण 2550 रुपये देण्याची. मग त्या ठिकाणी त्यांच्यावरती टीका टिप्पणी व्हायला लागली आणि मग त्या ठिकाणी लाजून त्यांनी 2500 जाहीर केलं आणि जमा करताना मात्र 2700 रुपये करायची वेळ आली. त्यांनी 2700 रुपये करेपर्यंत त्या ठिकाणी आपल्या सगळ्या पोरांनी 2750चं स्टेटस ठेवलं मला माहित नसताना. आणि मग पवार साहेब कापसेवाडीला आले. पवार साहेबाच्या कापसेवाडीच्या सभेला त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या ठिकाणी पवार साहेबांनी त्या समोर भाषणामध्ये बोलता बोलता बोललो की एक धक्का देतो आणि ती शब्द प्रसिद्ध झाला. आणि मग त्यांनी भाव केला 2800 रुपये. 2800 रुपये झाल्यानंतर आपण ठरवलं 2825 रुपये ते 3000 रुपये भाव द्यायचा. त्याच्यानंतर कुणी वाढवलं गो? आणि मग त्या ठिकाणी जर 2500 रुपये त्यांनी सांगितल्यावर आपण म्हणलो असतो आपल्या कारखान्यावर कर्ज आहे, आपला कारखाना बंद होता, अडचणीत आहे, त्यांनी 2500 म्हणले, आपण 2400 देऊ. वाढला असतं का वरचं पैसे? किती वाढले पैसे? त्या ठिकाणी टनाला 300 ते 400 रुपये. आज यांनी 2500 रुपयाचे यांना 2829 द्यावे लागले. काही खाजगी कारखान्यांनी 2300 रुपयाचा भाव त्या ठिकाणी 2700 रुपये केला आणि 300 ते 400 रुपये हे शेतकऱ्याला त्या ठिकाणी अधिकीचे द्यावे लागले. नेमकं 300 रुपये 400 रुपये जास्त मिळाल्यानं नेमका फायदा काय झाला? तर सोलापूर विभागामध्ये 212 लाख टन ऊसाचं गाळप झालं. 212 लाख टन. 212 लाख टनाला 300 रुपयाने जर गुणलं तर 636 कोटी रुपये हे अधिकीचे मिळाले. कुणाला मिळाले? 400 रुपयाने हिशोब केला तर त्या ठिकाणी किती पैसे मिळाले? 825 कोटी रुपये. आणि त्या ठिकाणी 600 ते 800 कोटी रुपये शेतकऱ्याला मिळाले. आज ह्यांचा हिशोब करू. ह्यांनी 25 लाख गाळप केलं त्या ठिकाणी. त्या 25 लाख गाळप आणि प्रायव्हेटचं 40 लाख. आज 25 लाखाला 300 रुपयाने पैसे किती झाले? 75 कोटी. 400 न 100 कोटी. मग मला सांगा आज ह्यांना 100 कोटी रुपये कुणाला द्यावे लागले? मग मला त्या ठिकाणी बोलायचं काही कारण आहे का? मी त्यांचा काय बांध रेटलाय का? मग माझ्यावर का बोलते ती? का तर ह्यांचं 100 कोटी घालवलं म्हणून. पण दिलं कुणाला?
मिळालं कुणाला? मला निवडून कोणी दिलं? पैसे कोणाला मिळायला लागलेत? काय चुकतंय हो माझं? मग आता ह्यांचा प्रॉब्लेम असा झाला, ह्यांचं पैसे घालवायला लागलोय. या वर्षी त्या ठिकाणी आपण 3500 रुपये भाव जाहीर केला. बरं मी काय त्यांना द्या म्हणलो होतो का? त्यांनी काय म्हणली, 3500 रुपये ही खोटा आहे, खरं नाही बोलत, ही इलेक्शन पुरतं आहे, बोगसच आहे, देताच येत नाही, असंच आहे. पुन्हा हळूच म्हणली 1 रुपया जास्त देतो. आता कसं परवडायला लागला? आता म्हणत होता परवडत नाही ना, आता परवडायला लागला. मग ती 1 रुपया म्हणल्यावर आपण काय म्हणलो, 2 रुपये घ्या. मग मला सांगा आजची परिस्थिती, त्याच्यानंतर कोण बोललं का पुढं? मग काँग्रेस फोडलं जातं आणि मग आपल्या बाबतीत काही वेगळं झालेलं नव्हतं, परंतु तरी देखील त्यातून मार्ग काढून पुढच्या काळामध्ये ही सत्ता महाराष्ट्राची बदलण्यासाठी या वयात देखील शरदचंद्र पवार साहेब लढत आहेत आणि त्यांना साथ देण्याची भूमिका आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. आज त्या ठिकाणी तुम्ही बोलला की त्या ठिकाणी पवार साहेबांनी माझ्यासाठी केलं आणि गेला कुणाबरोबर? अजितदादांबरोबर. आज तुम्ही पवार साहेबांना सोडलं आणि आता अजितदादांना देखील त्या ठिकाणी सोडलं. उद्याच्या काळामध्ये हे ज्या वेळेस त्या ठिकाणी निवडणुकीमध्ये उभा आहेत, आज यांची भूमिका स्पष्ट आहे का? आज त्या ठिकाणी अपक्ष म्हणून उभारत आहेत आणि अपक्ष म्हणून उभारत असताना काही ठिकाणी गेल्यानंतर मुस्लिम समाजाच्या काही सहकार्यांकडे गेल्यानंतर ते काय सांगतात की आम्ही त्या ठिकाणी उद्या निवडून आल्यावर आम्ही महाविकास आघाडीकडे जाणार आहे, आणि काही लोकांना त्या ठिकाणी भेटल्यानंतर सांगतात की आम्ही भाजपकडे जाणार आहे. म्हणजे ही डबल ढुलकी वाजवत आहेत. त्या ठिकाणी पवार साहेबांना सोडलं, 40 वर्ष 30 वर्ष पवार साहेबांनी त्यांना एवढं देऊन आज त्या ठिकाणी पवार साहेबांना त्यांनी सोडलं. अजितदादांना सोडलं, आपल्या ज्या जनतेनं निवडून दिलं त्या जनतेला सुद्धा त्या ठिकाणी वाऱ्यावर सोडलं. त्या दिवशी सभेमध्ये त्यांनी काय म्हणले, त्या ठिकाणी पवार साहेबांनी हलपाटे घातले म्हणले, आम्हाला एवढे 7-7 दिवस त्या ठिकाणी हलपाटे घालायला लावले. मग त्या ठिकाणी आपल्याला किस्सा म्हणून सांगतो, त्या ठिकाणी मुंबईला असल्यानंतर मी देखील त्या ठिकाणी मुंबईला जायचो. मुंबईला गेल्यानंतर मला इकडून फोन यायचा पटकुर्लीतनं, काय झालं आबा, काय होतंय तिकिटाचं? मी म्हणायचं होतंय, लगेच इकडं तोफा उडायच्या. पुन्हा त्यांनी यायचं, त्यांनी पवार साहेबाला भेटायचं, फोटो टाकायचा, त्यांनी त्यांच्या बाजूने पुन्हा तोफा उडायचा. तोवर मला फोन, काय झालं? आत ही जाऊन आली की अर्ध्या तासाने मी आत आहेच पवार साहेब. सकाळ दुपार संध्याकाळी ही जायची, मी सकाळ दुपार संध्याकाळ जायची. गेलं की साहेबांनी मला विचारायचं का आलाय, मी म्हणायचं ती आली ती म्हणून. परत तर असं झालं, आत गेलो, एक दिवशी ती आली, 2-4 आमदार घेऊन आली, जावाय बिवाय सगळी पवार साहेबाला भेटली 4 मिनिटं, आणि मग त्यांच्यात एकत्रच पवार साहेबांनी बेल वाजवली ना अभिजित पाटलाला बोलवा म्हणली. म्हणजे मी बाहेरच नाही माहित होतं, आणि मला आत बोलवलं, आत बोलवून बसलो. म्हणले तो का आलाय मला माहित आहे म्हणले, आणि बस म्हणले, आणि बेल मारली, मला नाश्त्याला उपीट खाऊ घातलं, आणि आम्ही गप्पा मारत बसलो, बाहेर यांचं खालवर दिलं काही. म्हणजे सांगायचा उद्देश असा आहे की त्या ठिकाणी पवार साहेब आहेत, परंतु त्या ठिकाणी ज्यावेळेस पवार साहेबांनी यांना तिकीट नाकारलं, माढ्याच्या सभेत काय म्हणले, एका बाजूला सांगायचं पवार साहेब आमचे त्या ठिकाणी दैवत आहेत, आणि त्या दिवशी सभेत काय म्हणले, पवार साहेबांनी त्या ठिकाणी दिलं नाही म्हणून काय झालं, आम्ही काय कोणाच्या मेहरबानीवर नाही. आज पवार साहेबांनी तुम्हाला 30 वर्ष आमदार केलं आणि तुम्ही पवार साहेबाला म्हणताय मेहरबानीवर नाही. आमच्या कर्तृत्वावर आमची पांढरी उगत झाली का? आणि नाही दिलं पवार साहेबांनी तर आम्ही अपक्ष निवडून आणू. म्हणजे पवार साहेबाला चॅलेंज. जयंत पाटील साहेब सांगतात बघा, कुणाचा विनाद करा पण पवार साहेबाचा तेवढा. आणि आता ही पवार साहेबाला चॅलेंज करायला लागली, एवढी मोठी झाली हो. मग आज साधा प्रश्न आहे, ह्यांची अवस्था आता काय झाली आहे, घरकणा. आता त्यांना मत मागायचं कशावर? मागच्या 19च्या निवडणुकीत काय म्हणायची,
समोरच्या उमेदवाराला पिटायची तिथं चालवायली त्या मला म्हणते ती का? आजची परिस्थिती काय आहे? आजची परिस्थिती काय हो? कारखान्याच्या बाबतीत बोलू शकते ती का? ऊसाच्या भावाच्या बाबतीत बोलू शकतात का? काटा हाणती ती म्हणून बोलू शकतात का आपल्याला? मग आपल्यावर आज बोलायला जर काही त्यांच्याकडे शिल्लक नसेल तर त्या ठिकाणी आजची परिस्थिती काय? आता उमेदवार मगाशी मस्के सर म्हणले की तुम्ही उमेदवारी तेवढी ठेवा नाहीतर पळून जाचाल. मला पण असंच वाटायला लागलं बिहलय दिलंय. त्या दिवशी ती भाषणात काय म्हणलं? त्या ठिकाणी आम्ही गावागावात गेल्यावर गावातली लोक म्हणायचे तुम्ही पवार साहेबाला भेटा आणि तुतारी घेऊन या. आता पवार साहेबांनी दिली गाव ह्यांना, मग आपण आता मत देणार आहे ह्यांना. आता पवार साहेबापासून जर ह्यांचं संपलं असलं आपल्यापाशी राहील का आता ह्यांचं काय? आज 30 वर्षाचे आमदार आहेत. मग त्यांनी जर काम केलं असतं तर त्या ठिकाणी आज एक उदाहरण म्हणून सांगतो. त्या ठिकाणी 14 एप्रिलला धैर्यशील मोहिते पाटील साहेबांचा शिवरत्नावरती प्रवेश झाला. मी देखील त्या ठिकाणी होतो. प्रवेश झाला, भाषण झालं आणि प्रवेश झाल्यानंतर डायनिंग टेबलवर जयंत पाटील साहेब आम्ही बसल्यानंतर त्या ठिकाणी जयंत पाटील साहेबांनी एबी फॉर्म त्यांना त्या ठिकाणी दिला. आज मोहिते पाटील कुटुंबाचा मोठ्या दादांचं काम असताना आज जिल्ह्यामध्ये पकड बघून काम बघून त्या ठिकाणी पार्टीनं घरी आणून त्या ठिकाणी एबी फॉर्म दिला आणि ह्यांना हेलपाट घालून पिशव्या करून दिला नाही. फरक आहे का नाही? जर 30 वर्ष चेअरमन काम केलं असतं तर एवढ्या पिशव्या करून घ्यायची वेळ आली का? आता साधा प्रश्न आहे, आज यांचं काम दाखवायसारखं काय हो? 15 वर्षामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये आमदार आहेत. 15 वर्षामधलं त्यांनी एक ठोस काम सांगावं. मसन वाट दिले तर मसन वाट फक्त साधा विषय. आज आपण सगळेजण साक्षीर आहे. आपल्या इथं ऊस आहे, ज्याची जमीन आहे त्या शेतकऱ्याचं काहीतरी भागल, परंतु ज्याला 1 गुंठा जमीन नाही, जो रोजगारी आहे त्याचा पोट प्रपंच हातावरती आहे, त्याच्यासाठी काय हो? आज केंद्र आणि राज्य सरकारच्या 936 योजना आहेत. त्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम करण्याचं काम लोकप्रतिनिधीच असतं. आज झाल्यात का हो योजना? कोणत्या पोहोचल्यात का सामान्य माणसापर्यंत? आज किती लोकांना आमदारांनी त्या ठिकाणी अण्णासाहेब पाटील महामंडळातनं कर्ज काढून दिलं, ओबीसी महामंडळातनं कर्ज काढून दिलं, त्या ठिकाणी उमाजीराव नाईक महामंडळातनं कर्ज दिलं, त्या ठिकाणी किती जणाला मुद्रा लोन मिळवून उद्योग उभा करून दिला. आज सोलार पंप किती जणाला आणून दिले. आज योजना सरकारच्या किती लोकांपर्यंत पोहोचवल्या. बरं सगळ्यात सोपं विचारतो, गेल्या 5 वर्षात आमदार गावात किती वेळा आले? एकदा दोनदा उद्घाटनाला 2-4 वेळा आले असतील. मी 50 वेळा तर कोणाचा वाढदिवस असल्यावर भेटतोय का? मी घरचा आहे. ही वाटली का कधी घरची? साधा विषय आहे. यांनी गेल्या 15 वर्षामध्ये आमदार आहेत. मला सांगा, आपल्या पटवर्धन-कुर्लीतल्या एखाद्या गरीब माणसाचं एखादं तहसील ऑफिसला रेशन कार्डचं एखादं साधं काम आहे आणि त्याचं काम करायचं म्हणलं तर आज पंढरपूरमध्ये आमदार साहेबांचं ऑफिस आहे का? बोलसं पाटील आहे का? करकम मध्ये आहे का? मग कुठं जावं लागतंय? निमगाव आहे करमाळा मतदारसंघात. आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर, 30 वर्ष आमदार आहेत ते माड्यात जाऊन बघा. माड्यात सुद्धा ऑफिस नाही. जाऊन चौकशी करा, माड्यात ऑफिस आहे का? आमदारांनी खुलासा करावा त्यांचं संपर्क कार्यालय. आणि मग जर आमदाराला त्या ठिकाणी जनतेशी संपर्कच ठेवायचा नसेल तर त्या ठिकाणी विकास कसा होणार? लोकांच्या अडीअडचणी कशा सुटणार?
आज त्या ठिकाणी मी उभं राहायचंय म्हणलं तर तिथं पहिलं ऑफिस टाकलं. मला सांगायचा उद्देश एवढाच आहे की आज जनतेच्या मनामध्ये काय चाललंय हे जर आम्हाला कळालं नाही. आज आपल्या उजनी धरणाचा मोठा प्रश्न आहे. उजनी धरण वर्षाला भरतंय परंतु वर्षाला मायनस मध्ये जातंय का तर त्याचं योग्य नियोजन होत नाही. आज आपल्याला नदीला पाणी असेल त्या ठिकाणी कॅनलला पाणी असेल बोगद्याला पाणी असेल ते योग्य नियोजन करत असताना आपल्या नदीवरती जर हायड्रोलिकचे बंधारे केले आणि हायड्रोलिकचे बंधारे 10 बंधारे जर त्या ठिकाणी झाले तर 20 ते 22 टीएमसी पाणी नदी पात्रामध्ये साठू शकतं. आणि आह्यामध्ये जे नदीला पुरामध्ये वाहून जात आहे ते 20 ते 22 टीएमसी पाणी अधिकीचं साठू शकतं. आणि मग आपल्या धरणाची 123 टीएमसीचं 22 टीएमसी वाढलं तर 145 टीएमसी पाणी होऊ शकतं. आणि मग खऱ्या अर्थानं आपल्या शेतकऱ्याचा पाण्याचा प्रश्न देखील उद्याच्या काळामध्ये मार्गी लागणार आहे. आज त्या ठिकाणी आपल्याला नदीची लाईट असेल, आज आपल्या इथं सबस्टेशनची कामं असतील, आज नांदुऱ्यासारखं असेल, लाईट किती अपदा होते आहे. आज आपल्या भागामध्ये सातत्यानं लाईट ट्रिप होते आहे. आज आपल्याला डीपी कमी आहे. आज आपल्याला किती पद्धतीनं काम झालं. आज आपल्या शेतकऱ्याची मूळ गरज आहे ती मूळ गरज आज भागवता आली नाही आणि उद्याच्या काळात आपल्याला त्या सगळ्या गोष्टी भागवायच्या. आज 30 वर्ष झाली. आज मला सांगा इथून नांदुऱ्याला जायला रस्ता कसा डांबरी आहे गाव. मग मला सांगा आज यांनी 30 वर्ष आमदार असताना आपल्याला जर 15 वर्ष इथं नांदुऱ्याला रस्ता देऊ शकले नाहीत मग यांनी काम काय केलं. आता इलेक्शनच्या पुढे मुरुम टाकते ती डांबरी करायचा राहिला. आज आपल्या तालुक्यातलं मी जबाबदारीनं सांगतो कुरोळ असेल कानापुरी असेल उंबरा असेल ज्या आपण गावाला जावा तुम्ही आज शेवट पेह रस्ता सांगा आज नांदुऱ्याचा रस्ता कुठला बी रस्ता सांगा एक रस्ता चांगला आहे म्हणून सांगा. मग मला सांगा यांना काम करायची संधी असताना आज का करू शकले नाहीत. मी आपल्याला या निमित्तानं जबाबदारीने सांगतो उद्याच्या काळामध्ये तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या समोरचं बटन दाबून निवडून द्या. तालुक्यात नव्हे तर मतदारसंघातला एक बी रस्ता शिल्लक ठेवत नाही. सगळं रस्ता करून दाखवू. आज मला सांगा पंढरपूर तालुका शेजारी माढा तालुका आहे दुष्काळ. मोहोळ तालुका दुष्काळ. सांगोला तालुका दुष्काळ. तिकडं मंगळवेढा तालुका दुष्काळ. माळशिरस तालुका दुष्काळ. आणि पंढरपुरात पाऊस पडतोय. पंढरपुरात तेवढा दुष्काळ नाही. दुष्काळ निधी किती जणांना मिळाला हात वर करा. विमा किती जणांना मिळाला. अनुदान किती जणांना मिळालं. दुष्काळाचा फायदा किती जणांना झालं. मग आमदाराचं काम काय हो. ह्या गोष्टी पुरवणं काम आहे की नाही. तुम्हाला पूर्वी माहिती आहे सुधाकर पंत परिचारक साहेब असताना कैलासवासी औदुंबरांना असताना त्या ठिकाणी भारत नाना भालके साहेब असताना तालुक्या पंचायत समितीमध्ये आमसभा व्हायची. आठवतंय का जुन्या लोकांना. आमदार साहेबांनी 5 वर्षात घेतली का आमसभा. वर्षाला असती का नाही घेतली 5 वर्षात सांगा बरं. मग मला ह्यांचा प्रश्न आहे की नेमकं काय केलं 15 वर्षात आम्हाला. तुम्ही दिलं काय. तुम्ही दिलं काय तर आता रणजित भाई आमच्याकडे पाठवलाय. आता त्या रणजित भाईच तर लय हसू येतं बघा. आता साधा विषय विधानसभेमध्ये आवाज घुमला पाहिजे तरच त्या ठिकाणी आपल्या मतदारसंघाचे प्रश्न सुटतात. मी या निमित्तानं त्यांनी आजचं साधं उदाहरण बघा. मनोज दादा जरांगे पाटील त्या ठिकाणी सनदशील मार्गाने उपोषणाला बसतो. मनोज दादा जरांगे पाटील दादांवरती काय बोलले होते का. मग ह्याने कशासाठी मनोज दादांना म्हणले ठेका घेतला का म्हणून काय कारण होतं. हा काय नवा पण ठेका घेतला म्हणायचं काय कारण होतं त्यांचं. दादा काय म्हणले होते ह्यांना. मग मला सांगा ह्यांचं बोलायचं कारण नसताना समाजाच्या भावना का दुखवल्या. दुखवल्या का नाही. मग का दुखवल्या.
दुसरं कहर म्हणजे कडी केली त्या बारक्यानं. ती म्हणते 50,000 रुपये देऊन समाजाला विकत घेतले म्हणून बोलतंय. बोललं का नाही? मग मला सांगा, या निमित्तानं पत्रकार महोदय, माझा रणजित भाईला सवाल आहे, तुम्ही 50,000 रुपये देऊन समाजाची जी त्या ठिकाणी अवहेलना केली आणि त्या बदल्यामध्ये समाजानं तुम्हाला फोन पे वरनं रुपया 2 रुपये, एकानं तो 6 रुपये पाठवलं होतं. रुपया 2 रुपये पाठवून तुम्हाला फोन पे वरनं किती रुपये आले त्याचं फोन पेचं स्टेटमेंट जाहीर करा, कळू द्या लोकांना. म्हणजे ही पूर्वी म्हणायची बघा मड्या खाल्ली बी, तसा प्रकार झाला. 50,000 देऊन समाजावरती बोलून पुन्हा हे ना 50,000 2-4 लाख केलं असतील. आज माझा या निमित्तानं प्रश्न आहे त्यांना की तुम्ही ते पैसे घेतलेले त्या समाज बांधवाला परत करणार आहात का? माझा साधा सवाल आहे. आज एका बाजूला त्या ठिकाणी समाजाच्या भावना तुम्ही दुखवताय आणि दुसऱ्या बाजूला काय करताय? आता साधा विषय बघा, त्या ठिकाणी 3500 रुपये भाव दिला म्हणून माढा तालुक्यातल्या काही शेतकऱ्यांनी, तिथल्या गावकऱ्यांनी मला घोड्यावर बसवलं, तर लगेच गडी तो उंबऱ्यातून घोड्यावर बसला आणि ते पडेल का म्हणून भेट होतो फक्त. त्याच्या पुढे जाऊन बघा, आज मी पहिल्यांदाच नाही तर त्या ठिकाणी मनोजदादा जरांगे पाटील साहेब ज्या दिवशी उपोषणाला दुसऱ्यांदा बसले त्या दिवशी तहसीलच्या समोर मी देखील गणेश जाधवांच्या सोबत उपोषणाला बसलो होतो. त्या ठिकाणी मी कधी त्याची जाहिरात केली नाही. मी ज्या वेळी पंढरपूर तालुक्यात, तुम्ही कुणाचंही फेसबुक काढून बघा, पंढरपूर तालुक्यात मनोजदादा जरांगे पाटलांवर ज्यावेळेस लाठी चार्ज झाला त्यावेळेस भेटायला जाणारा या तालुक्यातला पहिला मी माणूस होतो. त्याची मी जाहिरात केली नाही. त्या दिवशी जाताना मी शर्ट पॅन्ट सुद्धा साधा घालून गेलो, पांढरी घालून गेलो नव्हतो, राजकारण करायचं नाही म्हणून. परंतु आज मला सांगा, त्या ठिकाणी मी जाऊन आलो की ही जाऊन येते आणि फोटो काढती ती. साधा विषय का नाही? आज मला सांगा, तुम्ही एका बाजूला बोलताय आणि दुसऱ्या बाजूला मात्र त्या ठिकाणी माझी साधी भूमिका आहे, निवडणूक ही विकास कामावरती बोलावी. निवडणुकीमध्ये तुम्ही या सगळ्या गोष्टीची प्रश्नाची उत्तर द्यावी. की आज आमचा बंधाऱ्याचा विषय, त्या बंधाऱ्यावरनं किती वाहनं खाली पडली असतील, रस्ता कसा आहे, आज याच्यासाठी 2 बाजू एकमेकाला जोडायसाठी पूल व्हावा म्हणून किती वर्षाची मागणी आहे आपली? 15-20 वर्ष झालाय गाव. मग आज आपल्याला ह्या पुलाची किती मोठी गरज आहे? आज हा पूल होण्यासाठी आमदारांनी कधीही त्या ठिकाणी भाग घेतला नाही. आज आपल्या भागामध्ये केळीचं उत्पादन मोठं आहे. मी विजन मांडत असताना त्यावेळी त्या ठिकाणी आपल्याला टेंभुर्णी परिसरामध्ये या देशामध्ये केळी 24,000 कंटेनर त्या ठिकाणी निर्यात होती आणि त्याच्यातली 12,000 कंटेनर आपल्या टेंभुर्णी परिसरात नव्हती. देशाच्या 50% त्या ठिकाणी निर्यात होती. तर त्या ठिकाणी केळी संशोधन केंद्र व्हायला पाहिजे. त्या ठिकाणी आयात निर्यात शुल्क, त्या ठिकाणी ड्रायपोर्ट व्हायला पाहिजे. तिथं 20,000 लोकांना रोजगार मिळू शकतो आणि आपली केळी देखील जगभरामध्ये पोहोचू शकते आणि आपल्याला अधिकीचे 2 रुपये मिळू शकतात. ही भूमिका उद्याच्या काळामध्ये आपल्याला घ्यायची. आज आपल्या पंढरपूर तालुक्याचं 40 वर्षाचं स्वप्न आहे की पंढरपूर तालुक्याला MIDC झाली पाहिजे. मेंढापूरला MIDC करण्याच्या बाबतीमध्ये त्या दिवशी दादांनी काय सांगितलं की त्या ठिकाणी फॉरेस्टची जमीन आहे, परंतु रणजितसिंह मोहिते पाटील साहेबांनी मिनिट्स ऑफ मीटिंग त्या ठिकाणी व्हायरल केल्या, ती फॉरेस्टची जमीन नाही. बरं, दुसऱ्या बाजूला त्यांनी सांगितलं तिथं जमीन उपलब्ध नाही, आम्ही आता बघू, 15 वर्षानं बघू म्हणते. माझा या निमित्ताने आहे, विठ्ठल कारखान्याची 400 एकर जमीन आहे.
त्याच्यातली 300 एकर जमीन आणि 1200 एकर सह्या केलेली आडीव आणि बाबळगाव मधली लोक आहेत. 1500 एकर जमीन द्यायला 2 वर्ष झालं आम्ही तयार आहे. का तुम्ही केलं नाही हो? मी आपल्याला या निमित्तानं त्या ठिकाणी नम्रपणे सांगतो, उद्या 20 तारखेला त्या ठिकाणी आपण तुतारी वाजवणाऱ्या माणसाला त्या ठिकाणी मतदान रूपी आशीर्वाद द्या. त्या ठिकाणी 1 वर्षाच्या आत MIDC करून दाखवतो. 20 ते 25 हजार त्या ठिकाणी रोजगार निर्मिती होईल. आज आमचे तरुण त्या ठिकाणी व्यवसाय टाकतील आणि आपल्या तालुक्याचं अर्थकारण बदलेल. आज आपल्याला त्या ठिकाणी व्यवसाय करण्यासाठी, उद्योग करण्यासाठी MIDC शिवाय पर्याय नाही. आज नोकरीच्या माध्यमातून असेल, उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून असेल, आपल्याला सगळ्यांना त्या ठिकाणी स्वतःच्या पायावरती उभा करायची जबाबदारी देखील आपल्याला घ्यावं लागणार आहे. आज आपल्या करकम असेल, त्या ठिकाणी करकमला नगर पंचायत करण्यासाठी, नगर परिषद करण्यासाठी 10 वर्ष झालं आमदार साहेबांनी विरोध केलाय. त्या ठिकाणी तुम्ही का केली नाही 15 वर्षामध्ये नगर परिषद? आज मी आपल्याला या निमित्तानं सांगतो, उद्या निवडून दिल्यानंतर नगर परिषद करून 200 कोटी रुपये त्या एकट्या करकमला निधी आणून दाखवतो. आज टेंभुर्णी असेल, मोडलीम असेल, त्याला देखील आम्ही त्या ठिकाणी उद्याच्या काळामध्ये नगर परिषद करून त्याला निधी आणून त्या देखील भागाचा विकास करण्याची भूमिका घेऊ. आज या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी आमदार देखील उभा आहे आणि माड्याच्या नगराध्यक्ष देखील उभा आहे. माझा या निमित्तानं सवाल आहे, आपल्याला एका बाजूला सांगितलं जातं 30 वर्ष आम्ही आमदार आहे, आम्ही लय विकास केलाय. माडा शहरामध्ये, माडा तालुक्यामध्ये महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं उजनी धरण आहे, 123 TMCचं, आणि त्या माडा शहराला गेल्या 1 वर्षामध्ये 31 वेळा पाणी आले. 365 दिवसात पाणी किती वेळा आले? 31 वेळा. ग्रामपंचायत मध्ये सुद्धा 1 दिवसाआड देते ती, आणि ही किती दिवसाला देते ती? 10 दिवसाला. आणि काय झालाय म्हणून सांगते ती आपल्याला. आज माड्यामध्ये तुम्ही जावा, माड्याच्या तहसील ऑफिस मध्ये बाथरूमची सोय नाही. 30 वर्षात यांना बाथरूम बांधणं झालं नाही, आणि यांनी काय विकास केला? माड्या तहसील मध्ये जाऊन बघा, माडा एसटी स्टँड वर जाऊन बघा, सगळी चिलार उगवली आहे. आज त्या ठिकाणी रात्री 9 नंतर एसटी येत नाही. आज माड्यामध्ये तुम्ही गेला तर त्या ठिकाणी शैक्षणिक कुठलंही सोय नाही. त्या लोकांना पुणे, इंदापूर, पंढरपूर, सोलापूरला त्या ठिकाणी शिक्षणासाठी बार्शीला जावं लागते. आज माढा तालुका, पूर्वी माढा तालुक्यामध्ये करमाळा आणि मोहोळ तालुका होता, एवढा जुना तालुका आहे तो, आणि आज त्याचे 3 तालुके झाले. तरी देखील माड्याची अवस्था काय? आज माड्याच्या परिस्थितीत जर तुम्ही जाऊन बघितलं, माड्यामध्ये सोनोग्राफी होत नाही, माड्यामध्ये MRI होत नाही, CT स्कॅन होत नाही, माड्यामध्ये डायलिसिस होत नाही, एखाद्याला अटॅक आला तर त्या ठिकाणी कार्डिओची सोय नाही. आणि यांनी 30 वर्षात विकास काय केला? एका बाजूला त्या ठिकाणी विकास केला म्हणतात, 30 वर्ष निवडून दिलं. 30 वर्ष निवडून काय दिलं याची जर कारण सांगितली, आज त्यांची परिस्थिती काय आहे माहितीये का? दादा आमदार आहेत, दादाचा भाऊ आमदार, दादा जावाय आमदार, दादाचा युवा आमदार. आता जी उमेदवार आहे रणजित भाई पळून नाही गेला तर ती केवळ कारखान्याला चेअरमन आहे, इंडी कारखान्याला चेअरमन आहे, जिल्हा दूध संघाला चेअरमन आहे, जिल्हा परिषदचा सदस्य आहे, मोठ्या कारखान्याला संचालक आहे, लाडली बहिणाला बी अध्यक्ष तीच आहे, संजय गांधीला बी 18 पद त्याच्याकडे आहेत. मग मला सांगा, एका घरात पद किती झाली? त्यांचा धाकटा मुलगा दादांचा कमला भवानी कारखान्याला चेअरमन आहे. आज आमचे सर्व सहकारी मराठा आरक्षणासाठी त्या ठिकाणी मनोज दादांच्यासाठी तुम्ही काम करताय, आणि यांच्याकडे 2000 सालीच त्या ठिकाणी कुणबी मराठ्यास दाखलाय, आणि त्या कुणबी मराठ्याच्या दाखल्यावरती बेंबळे पंचायत समितीमध्ये OBC वरनं त्या ठिकाणी ते निवडून आले, आणि 2.5 वर्ष ओपन वरती सभापती झाले, आणि 2.5 वर्षी कुणबी मराठा या OBC वरती त्या ठिकाणी सभापती झाले. त्यांचा एक पुतण्या लवळ पंचायत समितीत सदस्य, आमदार भाऊ आहे, त्यांचा पोरगा निमगावला सरपंच तो आमदार. तालुक्यातली सगळी पदं आज त्यांच्याकडे आहेत.
त्याचं कारण काय हो? कारण त्या भागामध्ये त्यांची दहशत आहे. तुम्ही म्हणाल असं का म्हणताय? आपल्याकडे येताना गाय तोंडवून येते ती, आपल्यात चालत नाही लय भानगड तशी, म्हणून गाय तोंडवून येते ती. तिकडं परिस्थिती काय? आतकरे सर कारखान्याचं लायसन काढलं, माणूस गायब केलाय. 15 वर्ष 16 वर्ष झालं. आज भगत सर म्हणून आहेत, त्यांनी पंचायत समिती जिल्हा परिषदला निमगाव मध्ये पीठी पुजायला गेलं म्हणून रक्त सांडोस्तर मारलं. गणेश काका कुलकर्णी उपळाईचं उपसरपंच होते आणि जिल्हा परिषदची तयारी करत होते म्हणून या रणजित भाईच्या सख्या मेवण्यानं स्कॉर्पिओ गाडी अंगावर घालून चंदा मेंदा करून मर्डर केलाय. जेलमध्ये होता तो. आणि आज मला सांगा, त्या भागात जर अशी दहशत करत असतील आणि मग गावामध्ये दोन्ही पार्ट्या त्यांच्यात, पोलीस स्टेशन हाताला धरायचं, तडीपार करायचं, खोट्या खिशी करायच्या, लोकांना जिरीला आणायचं. त्या ठिकाणी ऊस नेत नाही. एक निमगावचा माणूस आहे, त्यानं मला येऊन भेटला, त्यानं थोडा विरोध केला तर त्याचा 20 एकर ऊस त्या ठिकाणी रानात त्या ठिकाणी ठेवावा लागला आणि दुसऱ्या कारखान्याला कुणाला नेऊ दिला नाही. ती बिचार डोळ्यात पाणी आणून सांगत होतं, पुढच्या फळीनं ट्रॅक्टरनं म्हणला बांध्यावर ढकलला. ही दहशत त्यांनी त्या ठिकाणी केली म्हणून त्या तालुक्यातला नेताच तयार होऊ देत नव्हती. म्हणून त्या ठिकाणी 30 वर्ष त्यांनी सत्ता दाखवली. आज मी ज्यावेळेस त्या भागात जातोय त्यावेळेस लोक म्हणतील तुमच्या 42 गावांनाच त्याला आगाव दिलं म्हणून घोटाळा झालाय. त्या ठिकाणी आता आपली 42 गावं पायाखाली घ्यायला सुद्धा कमी पडणार नाही. का तर त्या ठिकाणी त्यांनी कोणत्याही प्रश्नाची सोडवणूक आज केलेली नाही. उद्याच्या काळामध्ये आपल्या या माध्यमातून मी आपल्या समोर अजून एक विषय मांडतो. आज आपल्या तालुक्यामध्ये आज आपल्याला अर्थकारण मजबूत करण्यासाठी आपल्याला आपल्या तालुक्याचं सगळं अर्थकारण उद्याच्या काळामध्ये स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून असेल, उद्योग असेल. आज भाऊबीज आहे, घरातून ऐकणाऱ्या माझ्या माय माऊलींना त्या ठिकाणी भाऊबीजीच्या शुभेच्छा देतो आणि त्या माझ्या माय माऊलीला देखील स्वतःच्या पायावर उभा करण्यासाठी आपल्याला SME मधनं उद्योग उभा करावा लागतील. आज आमचे तरुण जे बेरोजगार आहेत त्यांना रोजगार निर्मिती करून द्यावं लागेल. उद्याच्या काळामध्ये तालुक्यामध्ये काम करत असताना खूप काही काम करण्याची गरज आहे. आज समोर चबुतरा दिसतोय, मी तुम्हाला सगळ्याला साक्षीनं सांगतो, आमदार झाल्यावर 1 वर्षाच्या आत परवानगी आणून पुतळा बसवून दाखवतो. त्या ठिकाणी कामच करायचं म्हणल्यानंतर त्याला कुठल्याही कारणाची गरज नाही. आज मी आपल्याला या बघा, तुम्ही कुणीही जाऊन माढा विधानसभा मतदारसंघात, माढा विधानसभा मतदारसंघात कोणत्याही गावात जाऊन, तालुक्याच्या ठिकाणी जाऊन बघा, छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा नाही. आज पंढरपूरला अश्वारूढ पुतळा आहे, ज्या ज्या तालुक्याच्या ठिकाणी जाल त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. परंतु माढ्यामध्ये जाऊन बघा, छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा नाही. मग गेल्या 30 वर्षात केलं काय यांनी? आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा नाही, अण्णाभाऊ साठेंचा पुतळा नाही, अहिल्या देवींचा पुतळा नाही, महात्मा ज्योतिबा फुलेंचा पुतळा नाही. हे स्मारक जे आपल्याला प्रेरणा देतात, आपल्याला ऊर्जा देतात, आज एकही स्मारक त्या ठिकाणी ठेवलेलं नाही. कारण ह्यांना दहशत करायचे आहे. हे क्रांतिकारी विचार, ह्या महापुरुषांचे विचार कळाले आणि ह्या लोकांनी जर चळवळ केली तर ह्यांना ठेचून मारतील म्हणून त्या ठिकाणी महापुरुषाचे विचार आपल्या तालुक्यात येऊ नये अशा पद्धतीची वृत्ती त्या लोकांची आहे. मला मगाशीच तुम्हाला सांगतो, शेवट्याची काही लोक भेटली. मगाशी आबा मी शेवट्याला गेलो होतो. शेवट्याला त्या ठिकाणी लोकांनी सांगितलं 4-2 भेटलेल्या त्यांच्या पार्टीची होती, त्यांच्या पार्टीची लोक होती, फराळीला गेली होती. त्यांनी येऊन मला सांगितलं केविलवाण्या तोंडानं, ती म्हणत होती, म्हणली की एवढा इलेक्शन झालं की ही 3,500 बी देऊ देत नाही आणि कारखाना बी चालू देत नाही, विठ्ठल कारखाना चालू देत नाही, ही त्या लोकांना सांगत होती. ती लोक आपली होती, मला येऊन भेटून गेली, काय तर घोटाळा करणार आहे ती बघा. म्हणजे ह्यांची काळ कपाट मन समोर आलं, ह्यांची वृत्ती समोर इथे आहे. ज्या औदुंबरांनी त्या कारखान्याची निर्मिती केली, ज्या वसंतदादांनी त्या कारखान्याला मोठं केलं, ज्या भारत नानांनी त्या कारखान्यावरती पुढच्या काळामध्ये नवा रूपाला आणलं, त्या यशवंत भाऊ पाटील असतील, राजू बापू असतील, राजाभाऊ पाटील असतील, पूर्वज भाऊ असतील, या सगळ्यांनी स्वतःच्या रक्ताचं पाणी करून
ती कारखाना उभा केला. या तालुक्यातल्या सभासदांनी त्या कारखान्यावरती त्या ठिकाणी राजवाडा म्हणून, आई म्हणून त्याकडे बघितलं जातं आणि ह्यांची वृत्ती आपल्याबद्दल काय आहे. आज हे त्यांचीच लोक येऊन आपल्याला सांगायला लागलेत की अशा पद्धतीने आपल्याबद्दल बोलतायत. म्हणजे यांची भावना नेमकी काय. आज आपल्या सगळ्या तालुक्याच्या समोर इथे उद्याच्या काळामध्ये मी आपल्याला खात्रीने सांगतो की उद्याच्या काळामध्ये आज आपला कारखाना चालला पाहिजे म्हणून आपली भूमिका आहे. मला सांगा, आमदार असतो तर कुलूप लागलं असतं का. उद्या तुम्ही आमदार केल्यावर 5 वर्ष लागेल का. त्यामुळे आता आपण ठरवायचंय. मला सांगा, त्यांनी कारखाना लय भारी चालवती ती म्हणती ती, मग कारखाना भारी चालवते तर माझा त्यांना सवाल आहे. विठ्ठल कारखाना हा सहकारी साखर कारखाना आहे आणि आयुष्यभर तो सहकारी साखर कारखाना राहील. परंतु तुम्ही विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना पिंपळनेर तुम्ही त्या ठिकाणी का मल्टी स्टेट करून प्रायव्हेट खासगी केला. 47,000 लोकांना साखर वाटतं असं सांगता आणि मताचा अधिकार 8-9 हजार लोकांना. मग राहिलेल्या लोकांना मताचा अधिकार का दिला नाही हो. आपल्या गावातनं किती जणांचं ऊस जातो, आपल्या गावातनं किती जणांचा अनामत रकमा घेतल्यात, आपल्याला साखर मिळते, मताचा अधिकार मिळतो का. इलेक्शन झालेलं तर माहित आहे त्यांचं. आज खरी लोकशाही आपल्या तालुक्यात विठ्ठल कारखान्यावर जिवंत आहे, उद्याच्या काळात जिवंत राहील. यांच्याकडे लोकशाही राहिली आहे का. यांच्याकडे दडपशाही आहे. आज कोणतंही काम त्या ठिकाणी ठोसपणे करू शकले नाहीत आणि उद्याच्या काळात देखील त्यांच्याकडे कोणत्याही पद्धतीचं आज काम नाही. उद्याच्या निवडणुकीमध्ये मी उभा आहे हा तुमचा प्रतिनिधी म्हणून, परंतु ह्या माझ्या पाठीमाग ज्या माणसानं या वयामध्ये महाराष्ट्र उलचा पालता करून पुन्हा एकदा ह्या सरकारला त्या ठिकाणी घरी घालवण्याची तयारी केली, त्या शरदचंद्र पवार साहेबांना उद्याचं मत आहे. उद्याचं मत अभिजित पाटलाला नाही तर उद्याचं मत शरदचंद्र पवार साहेबांच्या तुतारी वाजवणाऱ्या माणसाला टाकायचंय. उद्याचं मत विजयसिंह मोहिते पाटील मोठ्या दादांना टाकायचंय. काल आपण लोकसभेला खासदार बदललाय, आता आमदार बदलायचा आहे. आता आपल्याला खासदार नवा, आता आमदार. मी आपल्याला या निमित्ताने एवढंच सांगतो, धैर्यशील मोहिते पाटील साहेब खासदार झालेत. मी त्या ठिकाणी त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना, आमदार म्हणून त्या ठिकाणी काम करत असताना, खासदार आणि आमदार आम्ही दोघ जण मिळून प्रत्येक प्रश्नाची सोडवणूक करून उद्याच्या माझ्या सामान्य लोकांना त्या ठिकाणी न्याय देण्याची भूमिका आम्ही घेऊ. उद्याच्या काळामध्ये अन्याय अत्याचार पुनरावृत्ती होणार नाही ह्याची काळजी आम्ही घेऊ. आणि आज आपल्या भागाचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीनं रस्ता असेल, पाणी असेल, वीज असेल, आज आपल्या इथं MIDC असेल, रोजगार निर्मिती करायची असेल, आज आपल्या भागाचा सर्वांगीण विकास करत असताना आपल्याला उजनी धरणाचा एक विशेष थोडक्यात सांगतो. उजनी धरण आपल्याला पर्यटन स्थळ म्हणून डेव्हलप करायचंय. त्या पर्यटन स्थळ डेव्हलप झाल्यानंतर उद्याच्या काळामध्ये आपल्याला तिथं रोजगार निर्मिती होऊ शकते. आज आपल्या उजनी धरणाचं जे भीमा नदीचं पाणी जातं ते आलमट्टी धरणावरती जातं आणि आलमट्टी धरणावरती त्या ठिकाणी लेझर शो आहे. आज बॉटलिंग गार्डन आहे. तसं उजनी धरणाला 600 एकर जमीन आहे सरकारची. त्या उजनी धरणाच्या त्या 600 एकर जमिनीवरती त्या ठिकाणी पर्यटन स्थळ जर डेव्हलप केलं आणि मग त्या ठिकाणी VIP लोक, VVIP लोक, सामान्य लोक आणि त्या ठिकाणी गरीब लोक देखील येऊन तिथं राहतील. विकेंडचा कन्सेप्ट त्या ठिकाणी डेव्हलप करता येईल. तिथं लेजर शो, कारंजे, बोटिंग, त्या ठिकाणी प्राणी संग्रहालय, आज अम्युनिटी पार्क अशा पद्धतीनं केलं तर त्या ठिकाणी तिथं एक चांगलं रम्य असं पर्यटन स्थळ डेव्हलप होईल. पुणे 1 तासावर आहे. 1 तासात पुण्यातली लोक विकेंडला येतील आणि त्या ठिकाणी त्या भागाचा सर्वांगीण विकास होईल. तिथं मग चहावाला असेल, टपरीवाला असेल, या सगळ्याला त्या ठिकाणी 2 रुपये मिळतील. आज मला सांगा, दत्ताभाऊ इथं येते, दत्ताभाऊ येता जाता हात केल्याशिवाय जातो का मी. तुम्हाला का आमदारनं हात केला का. मग माझी या निमित्तानं भूमिका आहे, ह्या लहान मोठ्या व्यापाऱ्याला त्या ठिकाणी बळ देण्याची जबाबदारी देखील लोकप्रतिनिधी आहे.
उद्याच्या काळात मी आपल्याला खात्रीनं सांगतो की आपल्या सर्वांगीण विकासासाठी उद्याचं मतदान हे तुतारी वाजवणाऱ्या माणसाला त्या ठिकाणी करावं. आज बघा परिस्थिती आबा अशी झाली आहे ती एवढी भिलीची आहे, एक अभिजित पाटील सहन होत नव्हता, अजून 3 आणून ठेवलेस. आता 4 अभिजित पाटलाचा अर्ज आहे बघा. त्याच्यामुळे त्यांच्या मनात काळ आहे, त्यांना कपट नीती करायची आहे. एका बाजूला त्या ठिकाणी आपल्यावरती वेगळ्या पद्धतीचा डाव साधण्याची तयारी आहे, परंतु आपण सगळ्यांनी सतर्क राहावं. आपण त्या ठिकाणी आपल्या मायमाऊलीला, आपल्या वडीलधाऱ्यांना समजून सांगावं. आपल्याला एखाद्या वेळेस 2 नंबरचं त्या ठिकाणी येईल, 1 नंबरच चिन्ह आलं असतं, परंतु दुसरा एक अभिजित पाटील 1 नंबरला त्याने अर्ज भरलाय, त्याच्यामुळे आपलं 2 नंबरला येण्याची शक्यता आहे. 2 नंबरला तुतारी वाजवणारा माणूस बघून त्याच्या समोरचं बटन दाबायला पाहिजे, खालीवर बघायचंच नाही. 2 नंबरचं बटन दाबायचं आणि विक्टरी त्या ठिकाणी करावं लागणार आहे. उद्याच्या काळामध्ये आपल्याला या निवडणुकीमध्ये आपल्याला पवार साहेबांची ज्यांनी गद्दारी केली त्याला जागा दाखवायची आहे. ज्यांनी पवार साहेबांचा पक्ष फोडला त्यांना त्या ठिकाणी जागा दाखवायची आहे. ज्यांनी उद्धव ठाकरे साहेबांचा पक्ष फोडला त्यांना जागा दाखवायची आहे. उद्याच्या काळामध्ये आपल्याला या सगळ्या विषयावरती त्या ठिकाणी वाट करून उद्या सगळे विषय मार्गी लावायचे असतील. मी आपल्याला खात्रीनं सांगतो, आज आपण 5 वर्षात 15 वर्षात आपल्या आमदाराची विधानसभा ऐकली हो कधी भाषण करताना? मी तुम्हाला खात्रीनं सांगतो 288 आमदारात सगळ्यात निबार भाषण मीच करून दाखवतो. सरकारला देखील त्या ठिकाणी जाग आणून प्रत्येक प्रश्नाला त्या ठिकाणी वाचा फोडून संधी देण्याचं काम करा. उद्याच्या निवडणुकीत विठ्ठल कारखान्याच्या निवडणुकीत तुम्ही संधी दिली. विठ्ठल कारखान्याच्या निवडणुकीत काय झालं एक शेवटचं सांगतो. विठ्ठल कारखान्याची निवडणुकीमध्ये भाव होता ऊसाचा 2122 रुपये. आज भाव किती पोचला? 3500 रुपये. एका टनाला किती वाढलं? 1300 रुपये. एखाद्या शेतकऱ्याचा जर 100 टन ऊस जात असला किती वाढलं? 1,30,000. एक बुलेट येते का नाही? आपल्या जिल्ह्यात 200 लाख टन ऊस गाळप होतोय. 1300 रुपयानं 2600 कोटी रुपये अधिकीचे मिळाले. कोणाला मिळाले? आज तुम्ही निवडून कशासाठी दिलं? तर विठ्ठल कारखाना बंद पडलेला नीट करायला. मी जिल्हा नीट केला का नाही? त्यामुळं मी आपल्याला मतदान रूपी आशीर्वाद मागताना उद्या आपण मतदान रूपी आशीर्वाद द्यावा. तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या समोरचं बटन दाबून निवडून द्यावं. त्या ठिकाणी जिल्ह्यामध्ये नव्हतं राज्यामध्ये आदर्श असा तालुका मतदारसंघ करून दाखवतो. आपल्याला उद्या राहिले 15 दिवस. या 15 दिवसात मी आपल्याला विनंती करतो की माझ्यासाठी एवढे 15 दिवस द्या. पुढचे 5 वर्ष नाही, आयुष्यभर तुमची सेवा करत राहील. आपले पाहुणे रावळे दोस्त कोण कुठं आहे काय आहे हुडकून काढा. तिकडची इकडं तिकडची सगळ्याला भेटी गाठी घ्या आणि आपल्याला त्यांच्याकडनं काम करून घ्या. आज त्यांची फक्त काय म्हणणं आहे माहिती आहे का? आता उद्या निवडून आलं तर आबाची माझी ओळख नाही, माझी जबाबदारी तुम्ही घेऊ शकता नाही? मग तुम्ही जाऊन जर त्यांना सांगितलं की काय बी तुमचं काम असू द्या, ही माझा नंबर धरा, तुमचं गरज पडली की आबापाशी नेऊन तुम्हाला डायरेक्ट उभा करतो, सगळी बघा मतं टाकती ते. प्रत्येकाने एकच डोक्यात ठेवा, 10 माणसं जुळवा, यांचा कार्यक्रमच करू आपण. उद्याच्या निवडणुकीमध्ये सगळ्यांनी जास्तीत जास्त मतदान व्हावं याच्यासाठी काम करावं. आणि उद्याच्या निवडणुकीमध्ये तुतारी वाजवणारा माणूस शरदचंद्र पवार साहेबांना मतदान करून उद्याचा आशीर्वाद द्यावा. वेळेअभावी थांबतो. आपल्या सगळ्यांकडनं मतदान रूपी आशीर्वाद मिळेल असा विश्वास व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.